नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं YouTube चॅनल जगतपाल फाउंडेशन मध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फोबिया पार्ट 2 पाहणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोबिया पार्ट 1 पाहिला, त्याच्यामध्ये काही फोबियाबद्दल माहिती मी दिली होती। आजही मी काही फोबिया घेऊन आलोय आणि त्या फोबियाविषयी तुम्हाला माहिती देणार आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फोबिया म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी अकारण भीती किंवा प्रचंड भीती। उगाचच एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला जी भीती वाटते त्याला फोबिया म्हणतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही फोबिया सचित्र माहिती देणार आहे। सचित्र म्हणजे चित्रासकट, त्या चित्रांची तुम्हाला भरपूर फायदा तुम्हाला होऊन जाईल त्या ठिकाणी। चला सुरुवात करूया फोबियांना। सुरुवातीच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला फोबियाची डेफिनेशन ती चित्रासकट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो। पहा मित्रांनो, फोबिया म्हणजे काय इथं, तर एखाद्या गोष्टीची आकारण वाटणारी भीती, अनाहूत भीती। याच्यामध्ये एक चित्र दाखवलंय की एक व्यक्ती डोक्याला हात लावून बसलेला आहे, प्रचंड भीती त्याच्या मनामध्ये, प्रचंड टेन्शन त्याला आलेलं आहे। मग अशा सिच्युएशनला म्हणतात फोबिया। वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया आहे। फोबिया एक मानसिक आजार आहे। आता त्या मानसिक आजारांना शास्त्रज्ञांनी वेगवेगळे नाव दिले आणि त्याच्यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत प्रश्न असतात। चला पाहूया, वेळ न घालवता आपण फोबिया विषयी माहिती पाहूया। मित्रांनो, पहिला आहे तुमचा हेमोफोबिया, हेमॅफोबिया किंवा हेमॅटोफोबिया, फिअर ऑफ ब्लड, रक्ताची वाटणारी भीती। बऱ्याच लोकांना रक्ताची भीती वाटते। रक्तपात झालेला ते पाहू शकत नाही, रक्त सांडलेलं ते पाहू शकत नाही, हिंसाचारांची यांना भीती वाटते। मग अशा प्रकारची जी भीती आहे त्याला हेमोफोबिया, हेमॅफोबिया किंवा हेमॅटोफोबिया म्हणतात। ठीक आहे मित्रांनो, पाठीमागे चित्र दिलंय की एक हात दाखवलाय आणि त्याच्यामध्ये रक्त दाखवले गेले। मग असं रक्तपात काही लोक पाहू शकत नाही, त्याला म्हणतात हेमॅफोबिया, फिअर ऑफ ब्लड, फिअर ऑफ ब्लड। पुढचा आहे तुमचा पेडोफोबिया। पेडोफोबिया मीन्स फिअर ऑफ डॉल्स, बाहुल्यांविषयी वाटणारी भीती। बरेच लहान लेकरं बाहुल्यांसोबत खेळायच्या ऐवजी त्या बाहुल्यांना घाबरतात, मग या भीतीला म्हणतात पेडोफोबिया। मागे ॲनाबेल नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यानंतर झपाटेल नावाचा चित्रपट आला होता। याच्यामध्ये काही बाहुले दाखवल्या होत्या, थोड्या भीतीदायक हॉरर बाहुल्या होत्या त्या। मग या बाहुल्यांविषयीची जी भीती आहे त्याला म्हणतात पेडोफोबिया। चित्रावरून तुम्हाला अंदाज आला असेलच, पेडोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डॉग्स। बरं, नेक्स्ट फोबिया आहे आयट्रोफोबिया। आयट्रोफोबिया म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची भीती। बरेच लोक डॉक्टरकडे जाणं पसंत करत नाही, ते त्यांचा आजार झाल्यानंतर उपचार घ्यायचे म्हणजे डॉक्टरांकडे उपचार घेण्याच्या ऐवजी ते घरी उपचार घेणं पसंत करतात, पण ते डॉक्टरकडे जात नाहीत। अशा डॉक्टरांकडे जाण्याच्या भीतीला म्हणतात आयट्रोफोबिया। डेफिनेशन दिली त्याची की फिअर ऑफ गोइंग टू द डॉक्टर्स ऑर ऑफ डॉक्टर्स, डॉक्टरांकडे जाण्याची भीती। पाठीमागे चित्र दिले, तुमच्या आमच्यापैकी बरेच लोक आहेत की ते डॉक्टरांकडे जात नाहीत, डॉक्टरांना घाबरतात, आयट्रोफोबिया असतो तो। पुढचा तुमचा ट्रायपॅनोफोबिया। ट्रायपॅनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ इंजेक्शन, इंजेक्शनची भीती। बरेच लोक डॉक्टरकडे तर जातात, पण डॉक्टरांची भीती त्यांना नसते, तर डॉक्टर जे इंजेक्शन देतो त्या इंजेक्शनची भीती त्यांना असते। याच्यापैकी आपल्यापैकी बरेच लोक असतील की ते इंजेक्शनना घाबरतात। इथं पण एक चित्र दिलंय की हा मुलगा, त्याच्या मनामध्ये किती प्रचंड भीती दिसते की इंजेक्शन देण्याच्या आधीच त्याचा चेहरा भीतीने ग्रासलेला आहे। मग इंजेक्शनची जी भीती वाटते त्याला म्हणतात ट्रायपॅनोफोबिया। बरं, चला मित्रांनो, पुढचा तुमचा थॅनॅटोफोबिया किंवा थॅन्टोफोबिया। थॅनॅटोफोबिया किंवा थॅन्टोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डेथ ऑर डाईंग, मृत्यूची वाटणारी भीती किंवा मरण येण्याची वाटणारी भीती। मृत्यूची भीती कोणाला नाही, प्रत्येकाला आहे। पण जेव्हा ही भीती एक्स्ट्रीम फिअर मध्ये म्हणजे प्रचंड प्रमाणात ती भीतीमध्ये त्याचं रूपांतर होतं, तेव्हा तो फोबिया तयार होतो। बऱ्याच लोकांना क्षणोक्षणी मृत्यूची भीती वाटत असते की रस्त्याने चालताना एखाद्या वेळेस एखादा गाडी त्याला उडून देईल, किंवा श्वास बंद पडून त्याचा मृत्यू होऊन जाईल, किंवा हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू होऊन जाईल। असेच लोक सारखे सारखे मृत्यूला भीत असतात। अशा मृत्यूच्या वाटणाऱ्या भीतीला म्हणतात थॅनॅटोफोबिया किंवा थॅन्टोफोबिया। मृत्यूची टांगती तलवार त्यांच्या मेंदूमध्ये, ती भीती कायमस्वरूपी असते। बरं, इथे एक चित्र दिलंय, इथं हा व्यक्ती झोपलेला आहे आणि याला झोपेत सुद्धा त्याचा मृत्यू आत्मा बाहेर गेला दिसतोय, म्हणजे याला मृत्यूची भीती दाखवली गेली। ठीक आहे, थॅन्टोफोबिया याला म्हणतात। पुढचा आहे तुमचा सायोफोबिया किंवा स्किओफोबिया, दोन्ही पद्धतीने त्याला तुम्ही म्हणू शकता। फिअर ऑफ शॅडोज, सावल्यांची वाटणारी भीती। बऱ्याच लोकांना सावल्यांची भीती वाटते, दिवसा म्हणा किंवा रात्री म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेस म्हणा, त्यांना आपल्या पाठीमागे सावल्या असल्याचा भास निर्माण होतो। प्रचंड दहशतीखाली हे लोक असतात, रस्त्याने चालताना स्वतःच्या सावलीला सुद्धा ते घाबरतात। इथं सुद्धा एक चित्र दाखवले गेले की एक मुलगी, तिच्या अवतीभोवती सावल्यांचं वलय दिसतंय, तिला हात दिसत आहेत। मग अशा सावल्यांच्या वाटणाऱ्या भीतीला म्हणतात सायोफोबिया किंवा स्किओफोबिया। ठीक आहे मित्रांनो, पुढच्या फोबियाकडे आपण वळूया। पुढचा फोबिया आहे तुमचा ओफिडिओफोबिया किंवा स्नेक फोबिया, फिअर ऑफ स्नेक्स। सापाचा चित्रावर अंदाज आला असेल,
मित्रांनो स्नेक फोबिया आता लक्षात राहील, पण ओफिडिओफोबिया हे सुद्धा त्याचं एक दुसरं नाव आहे. फिअर ऑफ स्नेक्स, सापांची भीती प्रत्येकाला असते, पण जेव्हा मी आधीच बोललो की प्रचंड भीतीमध्ये एक्स्ट्रीम फिअरमध्ये त्याचं रूपांतर होतं तेव्हा तो फोबिया होतो. सापांच्या भीतीला म्हटलं गेलंय ओफिडिओफोबिया. अनायरोफोबिया, फिअर ऑफ ड्रीम्स, स्वप्नांची वाटणारी भीती. स्वप्नांची वाटणारी भीती, आता बरेच लोक स्वप्न पाहतात आणि स्वप्नामध्ये त्यांना भीतीदायक स्वप्न पडतात. त्या स्वप्नामध्ये ते एखाद्याचा मृत्यू पाहतील, त्या स्वप्नामध्ये घराला आग लागली पाहतील, किंवा त्यांना पुनर्जन्माचं तरी स्वप्न पडेल. आपण चित्रपट पाहिलेले आहेत. बऱ्याच चित्रपटामध्ये त्या चित्रपटाचा नायक त्याला पुनर्जन्माची आठवण होते, किंवा त्याला कोणीतरी आपला पाठलाग करण्याचा भास होतो. मग ही जी स्वप्नांची वाटणारी भीती आहे त्याला म्हणतात ओनायरोफोबिया. इथे चित्र दिले मित्रांनो, हा मुलगा झोपलेला आहे आणि याला झोपेमध्ये आग लागलेली दिसते. मग अशी स्वप्नांची वाटणारी भीतीची त्याला ओनायरोफोबिया म्हणतात. अशा लोकांना निद्रानाश जळतो, कारण ही लोक जेव्हा झोपतात त्यांना स्वप्नांची भीती असते, म्हणून ते स्वप्न पडू नयेत म्हणून झोपत सुद्धा नाहीत. मग त्याला ओनायरोफोबिया म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, पुढचा आहे तुमचा पेलॅडोफोबिया. पेलॅडोफोबिया म्हणजे टक्कल पडण्याची भीती किंवा हेअर फॉल होण्याची भीती, हेअर लॉस होण्याची भीती. मित्रांनो याचं इथे एक चित्र दिलं की एक व्यक्ती स्वतःला आरशात पाहतोय, तो स्वतःला टक्कल त्याचं पडलेलं दिसतंय. याची डेफिनेशन दिली की फिअर ऑफ बाल्ड पीपल आर ऑफ हेअर लॉस. टक्कल पडलेल्या लोकांची वाटणारी भीती किंवा केस गळती होण्याची भीती. बऱ्याच लोकांना याची भीती असते, तुमच्या आमच्यापैकी बऱ्याच जणांना पण ही भीती आहे. मित्रांनो बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझे केस गळती होतील, टक्कल पडेल. एखादा टक्कल पडलेला व्यक्ती जर त्यांच्या समोर आला तर त्याला पाहून असं वाटतं की यार माझी केस गळती होतील आणि माझं टकलं पडेल. मग अशा भीतीला म्हणतात पेलॅडोफोबिया. पहा हा व्यक्ती स्वतःला आरशात टक्कल झालेला पाहतोय, या भीतीला काय म्हणणार तुम्ही? पेलॅडोफोबिया. बरं ओके मित्रांनो, आता शेवटचा फोबिया आहे नेक्रोफोबिया. नेक्रोफोबिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम फिअर ऑफ डेड बॉडीज ऑर डेड थिंग्स. प्रचंड भीती कशाविषयीची? प्रचंड भीती त्या मृत शरीराविषयीची, डेड बॉडीज विषयीची किंवा डेड थिंग्स मेलेल्या गोष्टींविषयीची, मेलेल्या लोकांविषयी वाटणारी भीती, त्या डेड बॉडीज विषयी वाटणारी भीती त्याला म्हणतात नेक्रोफोबिया. अशा लोकांना डेड बॉडीची तर भीती वाटतेच, पण स्मशानभूमीची सुद्धा भीती वाटत असते. इथं पहा दिलंय की एक्स्ट्रीम फिअर ऑफ डेड बॉडीज ऑर डेड थिंग्स, ब्रॅकेटमध्ये दिलंय कॉर्प्स अँड ग्रेव्हयार्ड्स. कॉर्प्स म्हणजे काय? तर प्रेत, समानार्थी शब्द तो डेड बॉडीजला, आणि ग्रेव्हयार्ड म्हणजे स्मशानभूमी. म्हणजे यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल, त्या डेड बॉडीज बद्दल प्रचंड दहशत असते. स्मशानभूमी समोरून सुद्धा जाताना त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. अशा प्रकारच्या भीतीला म्हणतात नेक्रोफोबिया. पाठीमागे चित्र दिले बा, डेड बॉडी दिली. मित्रांनो अशा पद्धतीने काही फोबियाबद्दलची माहिती मी तुम्हाला दिली. ठीक आहे, इथं आपले फोबिया संपले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे 10 फोबिया घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये मी फोबिया म्हणा किंवा व्होकॅब्युलरीवर बेस्ड क्वेश्चन तुम्हाला देईल, त्याचं एक्सप्लेनेशन देईल, सचित्र एक्सप्लेनेशन देईल. ठीक आहे मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल पाहत राहा, आपल्या मित्रांना सांगा. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर चॅनल जगतपाल फाउंडेशन. हसत राहा, खेळत राहा. थँक्यू मित्रांनो.